मित्रांनो, आज आपण या ग्रंथालयामध्ये जे माजी विद्यार्थ्यांच्या मदतीने आणि गावकऱ्यांच्या मदतीने स्थापन केलेले ग्रंथालय जिल्हा परिषद विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय आडगाव बुद्रुक या ठिकाणी आपण सुरुवात हे आमच्या संस्थेचे विद्यार्थी आहेत. तर मला या ठिकाणी आवर्जून असं सांगायचं होतं की आपण 2021 पासून हा प्रकल्प सुरू केला तो लोकवर्गणीतून आहे. आणि लोकवर्गणी या शब्दाचा अर्थ मला स्पष्ट करावासा असं वाटेल की माजी विद्यार्थी आहेत, त्याच्यामध्ये ते गावातले काही नागरिक असतील, त्या सगळ्या लोकांना आपण विनंती केली आणि ग्रंथालय आणि शाळेचा परिसर आपण सुशोभित केला आणि लोकवर्गणीतूनच आपण LCD प्रोजेक्टर बसवले, डिजिटल क्लासरूम केले आणि त्या सगळ्या गोष्टी. तर मी विद्यार्थ्याला असं विचारतो, काय नाव बाळा तुझं? आदित्य शिवरकर. आदित्य शिवरकर. वर्ग 12वी मध्ये शिकतो. 12. तुझं? आदित्य वानखडे. आदित्य वानखडे. वर्ग 12वीचे विद्यार्थी आहे. बघा, मी त्यांना त्यांच्या प्रतिक्रिया ग्रंथालयाच्या विषयी विचारतोय. बघा की यापूर्वी आपल्या कॉलेजमध्ये की विद्यालयामध्ये ग्रंथालय नव्हतं, तर तुम्हाला त्यावेळेस ग्रंथालय नसताना तुम्हाला त्याची कसं वाटत होतं तुम्हाला? त्यावेळेस तर आम्हाला खूप अडचण होती, कारण घरी अभ्यास नाही व्हायचा आणि लायब्ररीमध्ये अभ्यास होते, टाइम खूप भेटते. पण जे ते मोठ्या परीक्षा आहेत त्या परीक्षाची माहिती आम्हाला लायब्ररीमध्ये मिळाली आणि त्या लायब्ररीमध्ये खूप प्रकारचे आणि इतिहास काळाचे आणि हिस्ट्रीचे खूप जे सायन्सचे जे बुकात मोठे मोठे ते लायब्ररीमध्ये आहे आणि त्याचा फायदा आम्हाला खूप मिळते परीक्षेसाठी. बरोबर. आपण ह्या ग्रंथालयामध्ये आपण सगळ्यात मोठं म्हणजे लर्निंग इंग्लिश लँग्वेज लर्निंग सिस्टीम सुरू केली. इंग्रजीचे आपल्याकडे तासिका वगैरे घेतल्या जातात. तासिका घेतल्यानंतर आपण त्याचे व्हिडिओज वगैरे दाखवतो, मुलांची प्रॅक्टिस वगैरे घेतो. तर आता तुमच्या मनामध्ये इंग्रजीच्या बद्दल भीती आहे की ती कमी झाली सर वाटतं तुम्हाला? आता भीती आम्हाला कमी झाली वाटते. बरं बरं बरं. इंग्रजीचं अभ्यास तुम्हाला आता कसा वाटतो? वानखडे? चांगला वाटतो. चांगला वाटतो, म्हणजे सोपं वाटतं का? हो. बरं. तुम्हाला लायब्ररीच्या विषयी किंवा आपल्याकडे जे प्रकल्प चालतात, जसं विद्यार्थ्यांच्या मदतीने आपण ऑक्सिजन पार्क डेव्हलप केले, आपल्याकडं कॉलेजचं आपण क्लासरूम डिजिटल केलं, सगळ्या वर्गामध्ये आपण डिजिटल केले, ते सगळं लोकवर्गणीतून केलं. आणि आता तुमचा संकल्प काय? तुम्ही 12वीच्या सगळ्या विद्यार्थ्यांनी त्या दिवशी ठरवलं बघा की आपण सेंड ऑफ करण्याच्या ऐवजी तुम्ही आता शाळा आणि कॉलेजसाठी तुम्ही सांगितलं मला की सर आपण शाळा आणि कॉलेजसाठी काही फॅन देऊया किंवा टेबल वगैरे देऊया, कारण तुम्ही त्या उमेद जाणवल्या. तर हे करत असताना तुमच्या मनामध्ये तुम्हाला का बरं करावं असं वाटलं? बरं आपण द्यायला असं वाटतं सर की कारण आपण शाळेमध्ये लहानपणापासून शिकतो. बरं. आपली काही ना काही शाळेमध्ये भेट ओळख राहिली पाहिजे बरोबर की आपण शाळेत शिकवता. आणि सर शाळेमध्ये खूप मजा होती मदत सर फॅन आहे कम आहे, बरोबर द्यायला पण हवा लागते मुलाला. बरोबर. म्हणजे ते अभ्यास तुम्ही टीचिंग करता ते मस्त बसून कम्फर्टेबल होते. बरोबर. आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून आपण प्रॅक्टिस वगैरे करतो, मुलांची इंग्रजी आपण सुधारतो, आपण त्याचे डेमो वगैरे घेतो. तर इंग्रजीचं निश्चितच त्याच्यासाठी प्रयोग होतो. आपल्याकडे रिसर्च सेंटर सुद्धा आपण स्मॉल रिसर्च सेंटर सुरू केले. तिथे पर्यावरण शिक्षणाचा जो प्रकल्प आहे त्याच्यामध्ये निष्कर्ष हे सगळ्या गोष्टी याच्या आपल्याला इकडं मदत होते. त्या सगळ्या माध्यमातून इथे विद्यार्थी बसतात, म्हणजे आपल्या संस्थेचे माजी विद्यार्थी बसतात, आजी विद्यार्थी बसतात, इथे विद्यार्थिनी बसतात, तिकडे विद्यार्थी बसतात. तर सगळ्या फॅसिलिटीज तुम्हाला त्यातून प्राप्त होतात. तर तुम्ही विद्यार्थ्यांना किंवा शाळेला काय मेसेज देऊ इच्छिता? विद्यार्थ्याला काय सांगू इच्छिता तुम्ही? आम्ही हेच म्हणतो अळगाव इथे शाळा जिल्हा परिषद सर्व मुलांना मी हेच विनंती करतो, कारण लायब्ररी आहे, लायब्ररीचा फायदा घ्या तुम्ही. बरोबर आहे. मस्तपैकी या नवीन बुका तिथं ते वाचा, त्यातून माहिती मिळते. म्हणजे जे मोठ्या परीक्षा आहेत IPSC, UPSC, MPSC याची पण इथे तयारी होते, त्याची बुका तिथं. तर सर्व जणांना इथं या अभ्यास करा, खूप मजा होते मस्तपैकी. थँक्यू व्हेरी मच. हा मेसेज विद्यार्थ्यांच्या मार्फत तुम्ही पोहोचवलात शिवरकर, त्यासाठी मी तुमचे खरंच धन्यवाद मानतो. जे विद्यार्थी खरंच हुतकुर आहेत. आता तुम्ही कोणत्या परीक्षेची तयारीच्या मागे लागलात वानखडे? तर सध्याला तुमच्या पुढे कोणती परीक्षा आहे? तुमच्या कशाची तयारी करत तुम्ही आता सध्या? बरं. आणि हे विद्यार्थी याच्यासाठी प्रकाशनानंतर मला सांगताना अत्यंत असा आनंद होतो की या आपल्या या ग्रंथालयाचा फायदा घेऊन यावर 10 ते 15 विद्यार्थी यशस्वी झाले. आत्ताच तो विद्यार्थी त्यांचा आपण सत्कार घेतला. त्यांचं नाव बघा पाटेकर, नरेश पाटेकर. आणखी UPSCचं पहिलं टर्म जो पास केला, म्हणजे मुलाची मुलाखत आपण आपल्या प्रसारित केलं चॅनलवर. अरविंद डिगे नाव त्या व्यक्तीचं. काही मुलं बोदडे वगैरे असतील, काही पाटेकर आहे, की पाटील आहे, काही आपला तो विद्यार्थी कळसकार, संदीप कळसकार. काही विद्यार्थी पोस्टमध्ये लागले, काही मुलं तलाठी झाले. तो मला वाटतं तो अक्रम काही नावाचा एक मुलगा आहे, तो वसीम नाव त्याचं, तो मुलगा त्याच्यातून काही बँकिंगच्या परीक्षेमध्ये गेले. त्या ग्रंथालयाचा सगळ्यांचा फायदा घेतला.
मी सर्वांना अशी विनंती करेल की तुमच्या लोकवर्गणीतून तुमच्या मदतीने आपण हे ग्रंथालय सुरू केले आणि ते ग्रंथालयाचा सर्वांनी फायदा घ्यावा अशी मी तुम्हाला विनंती करतो. थँक्यू व्हेरी मच.